इतिहासामध्ये डोकावून पाहिलं की संभाजीराजे खूप रागीट वाटतात, उद्धट वाटतात, परंतु त्यांची जडणघडण तशा पद्धतीने झाली आहे. मित्रांनो, लहानपणीपासून संभाजीराजेंना त्यांच्या आईची माया भेटली नाही. संभाजीराजे ज्यावेळेस मोठे होत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जास्त सहवास त्यांना लाभला नाही. शिवाजीराजे गेल्याच्या नंतर राजेंना त्यांना भेटता आलं नाही. शेवटी राज्यकारभार हातात आल्याच्या नंतर मंत्र्यांनी त्यांच्यासोबत धोका केला आणि राज्य सांभाळत असताना औरंगजेबानं या स्वराज्यावर स्वारी केले. त्यामुळे संभाजीराजे यांना तो राग प्रकट करावा लागला. त्यांना तशा पद्धतीनं राहावं लागलं. परंतु मित्रांनो, 16 वर्षी याच संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. अनेक भाषांचं ज्ञान त्यांना होतं. फ्रेंच असेल, इंग्रजी असेल, पोर्तुगाल असेल, या सर्व भाषाचं ज्ञान त्यांना होतं. संस्कृत भाषेची त्यांना खास आवड होती आणि हे असे संभाजीराजे खूप कमी वयामध्ये आपल्याला सोडून गेले. नाहीतर या संपूर्ण स्वराज्याचा, या मराठी मुलकाचा नक्षा नक्कीच वेगळा असता. राजे हे रागीट नव्हते, तर त्यांना त्या पद्धतीनं राहावं लागलं, त्या पद्धतीनं परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. म्हणून संभाजीराजे इतिहासामध्ये आपणास थोडेसे रागीट वाटतात, परंतु हे नक्कीच नारळासारखे मृदू होते.